रिसेंटली तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का, की अंड्यांचे रेट फार वाढलेत आपल्याकडे. जे अंडे ₹72 पर डझन होते, ते आता ₹100 पेक्षा जास्त झालेत आणि ₹120 चाललेत. आता हे सगळं काही असं रँडमली झालेलं नाहीये. यामागे एक स्टोरी आहे, जी स्टोरी 10 महिने जुनी आहे. आता हे बघा भारतामध्ये काय आहे, की दरवर्षी 40 कोटींपेक्षा जास्त अंडी प्रोड्यूस होतात आणि यांपैकी 20% अंडी फक्त एका राज्यातून येतात. या राज्याचं नाव काय आहे? आंध्र प्रदेश. आता झालं असं, की जानेवारीमध्ये तिथे 2 रोग आले. बर्ड फ्लू आणि राणीखेत. आता राणीखेत हा डिसीज एवढा डेंजर आहे, की जर तो एखाद्या कोंबडीला झाला, तर 50 ते 100% चान्सेस त्याचे मरण्याचे आहेत. आता हे दोन्ही आल्यामुळे तिथे भरपूर कोंबड्या मेल्या आणि त्यामुळे काय झालं, की आजूबाजूचे जे राज्य आहेत, मग त्यांनी आंध्रकडून जे अंडे आहेत ते घ्यायला नकार दिला, की आम्ही काही इथून घेणार नाही. आता मध्ये पावसाळा आला. पावसाळ्यामध्ये अंड्यांची काही एवढी डिमांड नसते. पण झालं असं, की पण पावसाळा संपल्यानंतर मग अंड्यांची डिमांड हिवाळ्यामध्ये जसा ऑक्टोबर महिना आला खूप वाढायला लागली. आता ऑलरेडी हा गॅप होता सप्लाय डिमांडचा, की सप्लाय ऑलरेडी कमी झालेला होता. 2-3 महिने डिमांडही कमी होती पावसाळ्यामुळे, त्यामुळे काही फरक पडला नाही. आता अचानक जेव्हा डिमांड वाढली हिवाळ्यामध्ये अंडी खाण्याची, अंडी हिवाळ्यात लोकं जास्त खातात, पण सप्लाय तेवढा नाहीच आहे. त्यामुळे प्राइसेस ह्या शूट अप झाल्यात. आता याच्यामध्ये प्रश्न हा येतो, की हे अंड्यांचे रेट कमी होणार का? तर इकॉनॉमिक्सचा एक लॉ असा सांगतो, की रेट जे आहेत कुठल्याही गोष्टीचे ते वाढतात तर पटापट, पण कमी त्या स्पीडने होत नाही. त्यामुळे हे अंड्यांचे रेट कमी जरी झाले, तरी ते 72च्या रेटला परत पोहोचण्याची शक्यता भरपूर कमी आहे. त्यामुळे आता थोडंफार कमी होतील, पण जास्त अजून काही कमी होणार नाही. तर ओव्हरऑल ही आहे अंड्यांचे भाव वाढण्यामागची स्टोरी.